श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत वृश्चिक राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य। म्हणजेच मित्रांनो की वृश्चिक राशी व्यक्तींसाठी कसा असणार आहे जुलै महिना, काय होणार आहे जुलै महिन्यात, आणि त्यांचं आरोग्य कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, त्याचप्रमाणे भाग्य तुमचं कसं असणार आहे, याची संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कुठल्या अशा घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा, वृश्चिक राशी राशीचक्रातली 8व्या नंबरची रास आहे आणि वृश्चिक राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत। मित्रांनो, वृश्चिक राशीचे व्यक्ती अतिशय मेहनती असतात, पराक्रमी असतात, कष्टाळू असतात आणि समाजासाठी नेहमी उपयोगी पडणारे असतात। नेहमी त्या इतरांना मार्गदर्शन करणारे असतात, इतरांसाठी मदत करणारे असतात, समाजासाठी मदत करणारे असतात। अशाच वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा जुलै महिना कसा असणार आहे हे आता आपण बघूया। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा, वृश्चिक राशीच्या व्यक्तींना येणारा जुलै महिना कसा असणार आहे हे आता आपण बघूया। पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत। येणाऱ्या जुलै महिन्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आरोग्याची आपल्या काळजी घ्यावी लागणार आहे, थोडीशी सावधानगिरी बाळगावी लागणार आहे। जर कोणी व्यायाम करत असेल, फिरायला जात असेल, योगा करायला जात असेल तर चालताना, योगा करताना, व्यायाम करताना थोडीशी काळजी घ्या। कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो। जर तुम्ही व्यायाम करत असाल, व्यायाम करताना एखादी जड वस्तू जर तुम्ही उचलली तर त्या व्यायामाच्या नादात तुमचं कंबर दुखू शकतं किंवा बॅक पेन तुम्हाला होऊ शकतो किंवा पोटदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो। त्यामुळे येणाऱ्या जुलै महिन्यात थोडीशी खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे, सावधानगिरी बाळगली पाहिजे। त्याचप्रमाणे मित्रांनो, प्रवासादरम्यान तुम्हाला पोटदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो। त्यामुळे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष ठेवा, आरोग्याची काळजी घ्या। पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो, कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो, त्यामुळे काळजी नक्कीच घ्या। घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना BP शुगरचा त्रास असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे। कुठलेही दुखणं तुम्ही अंगावर काढू नका। ज्येष्ठ व्यक्तींनी विशेष करून आपल्या आरोग्याची नक्कीच काळजी घ्या। येणारा जुलै महिना हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। फक्त आरोग्याची थोडीशी सावधानगिरी बाळगा आणि व्यायाम करा, योगा करा। योगा करताना, व्यायाम करताना थोडीशी काळजी मात्र घ्या। त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी येणारा जुलै महिना हा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे। विद्यार्थी अतिशय मेहनत घेणार आहे, क्लासेसमध्ये मेहनत घेणार आहेत, कॉलेज शाळेमध्ये तुम्ही मेहनत घेणार आहात। तुमचा एकंदरीत पूर्ण दिवस हा तुमच्या मेहनतीने तुम्ही मेहनत करणार आहात। तुमचा अभ्यास चांगला होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यांना मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे। तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्या तुमचे सर असतील, मॅडम असतील, त्यांच्याकडनं तुम्हाला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे। जर तुमच्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा असतील तर त्यात तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या परीक्षा असेल त्याचा फॉर्म तुम्ही भरला पाहिजे। मेहनत करा, सराव करा आणि तुम्ही गव्हर्नमेंटच्या परीक्षेत पण नक्कीच उत्तीर्ण होणार आहात। पण त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणे, अभ्यास करावा लागणार आहे। आणि तुम्हाला जर एखाद्याचं मार्गदर्शन लाभणार असेल तर ते मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घेतलं पाहिजे। उच्च शिक्षणासाठी जर तुम्हाला विदेशात जायचं असेल तर तो सुद्धा तुमचा प्रयत्न हा यशस्वी होणार आहे। येणाऱ्या काळात विद्यार्थी वर्गासाठी जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे। तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा, फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की वैवाहिक जीवन कसं असणार आहे। येणाऱ्या जुलै महिन्यात वृश्चिक राशी व्यक्तींचं वैवाहिक जीवन हे अतिशय चांगलं असणार आहे। जोडीदार तुमच्यासोबत काही हट्ट करणार आहे। मित्रांनो, जोडीदार तुम्हाला हट्टाने काही वस्तू मागणार आहे, ती वस्तू तुम्हाला द्यावीच लागणार आहे। आणि येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे। ज्यांची लग्न झालेली आहेत अशा व्यक्तींसाठी जोडीदार अतिशय चांगला असणार आहे। तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं बॉन्डिंग अतिशय चांगलं असणार आहे। तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंदसुद्धा घेणार आहात, कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी सुद्धा जाणार आहात। कुटुंबातील वातावरण तुमचं अतिशय चांगलं असणार आहे, खेळीमेळीचं वातावरण असणार आहे। फॅमिली प्लॅनिंगसाठी सुद्धा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे। जर तुम्हाला कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही बाहेर ट्रिपसाठी, सहलीसाठी सुद्धा जाणार आहात। कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे। एकंदरीत जुलै महिना हा
वैवाहिक जीवनात ज्यांची लग्न झालेली आहेत अशा व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्नसुद्धा येणाऱ्या जुलै महिन्यात ठरण्याची शक्यता आहे. चांगलं स्थळ तुम्हाला बघायला येऊ शकतात. चांगले नातेवाईक तुम्हाला एखादं स्थळ सुचवू शकतात. त्यामुळे येणारा जुलै महिना लग्न न झालेल्या व्यक्तींसाठी लग्न होण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य. जुलै महिन्याचा काळ तुमच्यासाठी भाग्यकारक असणार आहे. कुठलंही काम तुम्ही करत असाल, एखादं नवीन शुभ कार्य करायचं असेल, नवीन घर घ्यायचं असेल, नवीन फ्लॅट घ्यायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचं एखादं शुभ कार्य तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही 16, 17, 18 जुलै नंतरच करावं. मित्रांनो 16 जुलै नंतरचा काळ तुमच्यासाठी भाग्यकारक असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला काम करायचं असेल तर ते 16 जुलै नंतरच तुम्ही करा. त्यासाठी तुम्हाला अतिशय शुभ योग आहेत. आणि मित्रांनो हे काय भविष्य असतं ते जन्म चंद्र राशीवर अवलंबून असतं. त्यामुळे करोडो लोकांची वृश्चिक राशी असते. तर प्रत्येक व्यक्तीला हे भविष्य तंतोतंत लागू होईल अशी नाही. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमची जन्मपत्रिका दाखवू शकता आणि त्यात तुम्हाला कळेल की तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे. परंतु हे एक सर्वसाधारण भविष्य असतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल तर 16 जुलै नंतरच तुम्ही ते काम करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा जुलै महिना कसा असणार आहे. मित्रांनो नोकरदार वर्गासाठी येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे. वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत. तुमचे सहकारी तुमच्या खुश राहणार आहेत. फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, तुमच्या कामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला आळस आल्यासारखं वाटेल, असं वाटेल कामाला जाऊ नये किंवा सुट्टी घ्यावी, त्या दिवशी तुम्ही नक्कीच सुट्टी घ्या, आराम करा. परंतु बाकीचे राहिलेले दिवस तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठ ते तुम्हाला जी जबाबदारी देतील ती जबाबदारी तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी होणार आहेत. वरिष्ठ तुमच्यावर जर खुश असतील तर तुम्हाला नोकरीमध्ये बढती देण्याची शक्यता आहे, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. आळस करू नका, आळस झटका आणि कामाला लागा. एखाद्या दिवशी जर तुम्हाला आळस आला तर तुम्ही नक्कीच आराम करा. परंतु बाकीचे दिवस तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करा, मेहनत करा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी होणार आहात. नोकरदार वर्गासाठी येणारा जुलै महिना चांगला असणार आहे. संयम ठेवा. वागण्यावर बोलण्यावर तुम्ही संयम ठेवला पाहिजे. कोणाशी बोलताना, वरिष्ठांशी बोलताना, सहकाऱ्यांशी बोलताना तुम्ही संयम ठेवला पाहिजे. जो तुमचा चिडचिडेपणा आहे तो तुम्ही कमी केला पाहिजे आणि तुम्ही कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आळस झटकून नक्कीच कामाला सुरुवात करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक बाबतीत ज्यांचा व्यवसाय आहे अशा व्यक्तींना येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे. ग्राहक तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर समाधानी असतील. ग्राहक तुमच्या सेवेवर समाधानी असतील आणि तुमचा व्यवसाय हा अतिशय बहरत जाणार आहे. मित्रांनो येणाऱ्या जुलै महिन्यात काय उपाय देखील तुम्हाला करायचे आहे. शनी महाराजांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. शनी महाराजांना काय व तेल तुम्हाला व्हायचे आहेत. मंगळ ग्रहाचा जो बीज मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना अन्न, धान्य, पाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा जुलै महिना तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.